नमस्कार. कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा जी 14 जून 2026ला झाली, त्याच्यात करंट अफेअर्स नेमकं कोणत्या वर्षीचं विचारलं होतं आणि काय काय प्रश्न होते, काय काय टॉपिक होते, याचं आपण विस्तृत ॲनालिसिस करणार आहोत. आता ही जी PDF मी तुम्हाला दाखवत आहे ही आहे आदरणीय देवा जाधवर सरांची. ठीक आहे, त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF तुम्हाला मिळून जाईल. आणि एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवला आहे ज्याच्यात मी तुम्हाला कोणत्या वर्षीचे करंटवर प्रश्न आलेले आणि कोणते टॉपिक होते याच्यावर मी ऑलरेडी याच्या आधीच एक व्हिडिओ बनवला आहे जो तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता. याच्यात आपण विस्तृत स्वरूपात प्रश्न बघणार आहोत. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांवर प्रश्न होता आणि पहिला प्रश्न काय होता किंवा पहिला प्रश्न काय आहे याच्यातला, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. तर याच्यात काय म्हटलं आहे, आयोगाने हेही दिलं होतं की सर्वात जुना पहिल्यांदा घ्यायचा आणि सर्वात नवीन शेवटी घ्यायचा. ठीक आहे. आणि ऑप्शन बघा, राम सुतार, आप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, आशा भोसले. आणि हा म्हणजे हा प्रश्न सोपा होता. आता त्यांनी काय म्हटलं आहे, सर्वात जुना पहिल्यांदा आणि सर्वात शेवटी, म्हणजे नवीन जो आहे सर्वात नवीन तो सगळ्यात शेवटी घ्यायचा आहे. आता जर तुम्ही नीट विचार केला तर राम सुतार यांना रिसेंट 2024चा मिळालेला आहे. 2025मध्ये 2024चा राम सुतार यांना मिळालेला आहे. त्यामुळे हे ऑप्शन ज्याच्यात शेवटी असेल ते आपलं उत्तर असणार होतं. मग हे ऑप्शन दोनच ऑप्शनमध्ये शेवटी होतं. ठीक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये राम सुतार यांच्या आधी अशोक सराफ यांना मिळालेला आहे 2024मध्ये 2023चा. हे नीट लक्षात ठेवा. मग च्या आधी ऑप्शन हवं होतं. तर मग असं एकच होतं. मग उत्तर काय आलं, चौथ्या नंबरचं उत्तर हे होतं. आता बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते 2021ला आशा भोसले, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 अशोक सराफ आणि 2024 राम सुतार. म्हणजे मला सांगायचं काय होतं तुम्हाला, की जरी तुम्हाला हे कळत नसेल की अरे आपल्याला तर सगळेच माहिती नाही आहे, मग आपल्याला सगळे माहिती असायला पाहिजेत का, आणि जर नसतील माहिती तर मग आपण घाबरून हा प्रश्न सोडायचा का, तर तसं करायचं नव्हतं. कारण आपण जेव्हा करंट वाचतो तेव्हा ॲटलिस्ट आपल्याला हे तर कळतं ना की अरे राम सुतार आपण वाचलेले आहे ज्यांना रिसेंटमध्ये मिळालं आहे, त्याच्या आधी अशोक सराफ यांना मिळालेलं आहे. मग जर आपण प्रश्न जर नीट वाचला असता, आयोगाने काय विचारलं आहे, सर्वात जुना पहिल्यांदा, सर्वात नवीन शेवटी, मग हे जरी आपण लॉजिक लावलं असतं तरी आपल्याला त्यानुसार गेलो असतो. म्हणजे राम सुतार म्हणजे ऑप्शन सगळ्यात शेवटी पाहिजे आणि त्याच्या पूर्वी पाहिजे. मग असं एकच ऑप्शन होतं आणि ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे आणि ही बाकीची जी माहिती आहे ती तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न आहे, खानमिगो हे डॅश डॅश या क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. तर खानमिगो हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. काय, शिक्षण क्षेत्राशी संबंधित. ठीक आहे. तर पुढे बघा, त्याच्याविषयी बाकीची माहिती बघू जी मी फास्टमध्ये घेईन. खानमिगो हे खान अकॅडमीने विकसित केलेले एक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता ट्यूटर आणि शैक्षणिक सहाय्यक आहे. हे ॲप विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना शिक्षण प्रक्रियेत मदत करते. खानमिगो GPT-4 तंत्रज्ञानावर आधारित असून विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवणे, लेखन कौशल्य वाढविणे आणि संकल्पना समजून घेण्यास मदत करते. हे विद्यार्थ्यांना थेट उत्तर न देता विचार करण्यास प्रवृत्त करणारे मार्गदर्शन करते. शिक्षकांना अध्यापन, नियोजन, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि मूल्यमापन यासाठी सहाय्य मिळते. ठीक आहे. आता परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे काय काय दिलेले आहेत बघा. ॲप काय आहे, खानमिगो विकसित करणारी संस्था आहे खान अकॅडमी. तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स. क्षेत्र काय आहे, शिक्षण, उपयोग, AI ट्यूटर आणि शैक्षणिक सहाय्य. पुढचा प्रश्न बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ BBB योजना. तर 2025मध्ये या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली. 22 जानेवारी 2015ला ही योजना सुरू झालेली होती. ठीक आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश विचारला होता. तर उद्देश काय आहे, लिंग समानता व मुलींचं शिक्षण हा योजनेचा उद्देश आहे. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन काय दिले होते, महिलांना रोजगार देणे, आरोग्य विमा, पेन्शन. आणि उत्तर काय आहे, लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण. आता याच्याविषयी बाकीचं बघून घेऊ की कधी सुरू झाली, कोणत्या मंत्रालयाच्या अंडर होती, उद्देश काय काय आहे.
ठीक आहे, खूप महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली. ही योजना महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाते. या पद्धतीचे प्रश्न पूर्वी विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला काय वाटतं की फक्त महिला व बाल विकास मंत्रालय असू शकतं, पण सोबत काय आहे, आरोग्य मंत्रालय पण आहे आणि शिक्षण मंत्रालय पण आहे. हे तीनही मंत्रालय नीट लक्षात ठेवा. महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय. ठीक आहे. मुलींचा घट्ट लिंग गुणोत्तर सेक्स रेशो सुधारण्यावर भर दिला जातो. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुलींविषयी सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन निर्माण करणे, मुलींच्या हक्काचे संरक्षण व सक्षमीकरण करणे. ठीक आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, योजनेचा प्रारंभ म्हणजे योजना काय, बेटी बचाओ बेटी पढाओ. प्रारंभ 22 जानेवारी 2015. कुठून प्रारंभ स्थळ, पानिपत, हरियाणा. उद्देश काय, लिंग समानता व मुलींचं शिक्षण. संबंधित मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय. पुढे बघा, मिशन शक्ती. याच्यावर मिशन शक्ती योजनेवर प्रश्न होता. मिशन शक्ती योजना कशाशी संबंधित आहे, तर कशाशी, ऑप्शन बघा, संरक्षण, महिला सक्षमीकरण, अंतराळ आणि ऊर्जा. तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर महिला सक्षमीकरण. ठीक आहे. मिशन शक्ती ही भारत सरकारची. बरं, दुसरी गोष्ट, याच्यावर प्रश्न कोणकोणत्या वर्षापासून विचारण्यात आले, 2022, 23, 24 आणि 25. 2022 मधला एक प्रश्न आहे, 23चे 2 प्रश्न आहे, 24चे एक 6-7 प्रश्न आहे आणि 25चे 4 प्रश्न आहेत. ठीक आहे. मिशन शक्ती ही भारत सरकारची एकात्मिक महिला सक्षमीकरण योजना आहे. काय म्हटलंय, एकात्मिक. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांची सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण करणे हा होय. महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांना एकत्र करून एकाच छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. महिला हेल्पलाईन, वन स्टॉप सेंटर, कायदेशीर मदत, समुपदेशन व पुनर्वसन या सुविधा उपलब्ध आहेत. महिलांच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. ठीक आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी विविध संरक्षणात्मक उपाय राबविले जातात. संबल आणि सामर्थ्य हे मिशन शक्ती योजनेचे 2 प्रमुख घटक आहेत. तर परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर योजना काय, मिशन शक्ती. संबंधित क्षेत्र, महिला सक्षमीकरण. संबंधित मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय. मुख्य उद्देश, महिला सुरक्षा, संरक्षण, सक्षमीकरण. प्रमुख घटक, संबल आणि सामर्थ्य. लक्षात ठेवा, शक्ती म्हणजे महिला सक्षमीकरण, सुरक्षा अधिक संरक्षण बरोबर स्वावलंबन. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या क्षेत्राशी विचारण्यात आला, तर स्पेस. ठीक आहे. डॅश डॅश एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक ठरले. ठीक आहे. तर याचं उत्तर काय होतं, गोपीचंद थोटाकुरा. तर बघा, गोपीचंद थोटाकुरा हे भारताचे पहिले अंतराळ पर्यटक. बघा, 2024ची न्यूज आहे. 19 मे 2024 रोजी त्यांनी ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेतून अंतराळात प्रवास केला. ब्ल्यू ओरिजिन ही कंपनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी स्थापन केली आहे. हे व्यवसायाने पायलट, वैमानिक आणि उद्योजक आहेत. NS-25 मोहिमेतून एकूण 6 प्रवाशांनी अंतराळात प्रवास केला. या मोहिमेसाठी न्यू शेपर्ड हे पुनर्वापर करता येणारे अंतराळयान वापरण्यात आले. ठीक आहे. बघा, महत्त्वाचे मुद्दे, भारताचे पहिले अंतराळ पर्यटक गोपीचंद थोटाकुरा. अंतराळ मोहिमेचं नाव NS-25. कंपनी ब्ल्यू ओरिजिन. संस्थापक जेफ बेझोस. प्रवासाची तारीख 19 मे 2024. अंतराळयान न्यू शेपर्ड. पुढचा प्रश्न बघा, लोकसभा निवडणूक 2024. जून 2024ची ही न्यूज आहे. भारतामध्ये 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या डॅश डॅश आहे, तर 800 संख्या आहे आणि 726 ही 2019मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यात होती. स्पष्टीकरण, 2024च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुमारे 800 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. ही संख्या भारताच्या निवडणूक इतिहासातील सर्वाधिक महिला उमेदवारांपैकी एक आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 726 महिला उमेदवार
निवडणुकीच्या रिंगणात होत्या. महिला राजकीय सहभाग आणि प्रतिनिधित्व वाढत असल्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. संसदेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहे. महत्त्वाचे मुद्दे बघा. लोकसभा निवडणूक 2024, महिला उमेदवार 800, 2019मध्ये 726. विषय खेळण्याबद्दल राजकारण व निवडणूक व्यवस्था, महिला सहभाग, वाढती प्रवृत्ती. पुढे बघा. लिगो कंपनी जी एक खेळण्या बनवणारी कंपनी आहे, त्याच्यावर ती कोणत्या देशाची आहे असा प्रश्न होता. लिगो कंपनी. लिगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची डॅश डॅश या देशाची आहे, तर ती डेन्मार्कची आहे. आणि हे जे फर्स्ट आन्सर कीने जे उत्तरं आहेत ते मी तुम्हाला सांगत आहेत. एखाद्या प्रश्नात बदल झाला तर वाटल्यास मी कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करून ठेवेल, पण मला नाही वाटत कशात बदल होईल, कारण सगळे व्यवस्थित उत्तरं आहेत, कुठेही संदिग्धता नाही आहे. ठीक आहे. लिगो, पण मला हे सांगणं गरजेचं आहे की फर्स्ट आन्सर कीनुसार हे मी उत्तरं तुम्हाला सांगत आहे. याच्यानंतर जर चेंज झाले तर तुम्हाला तेवढा फॉलोअप घ्यावा लागेल. लिगो ही जगातील सर्वात मोठी खेळणी उत्पादक कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1932मध्ये ओले किर्क ख्रिश्चनसेन यांनी केली. 1932मध्ये लिगो कंपनीचं हेडक्वार्टर आहे बिलुंड, डेन्मार्क येथे. लिगो हा शब्द डॅनिश भाषेत लिग गोट या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ छान खेळा, प्लेवेल असा होतो. लिगोचे प्रसिद्ध प्लास्टिक बॉक्स जगभरात मुलांबरोबरच प्रौढांमध्येही लोकप्रिय आहेत. हॅरी पॉटर, स्टार वॉर्स, मार्वेल, फॉर्म्युला 1 यांसारख्या जागतिक ब्रँडसोबत लिगोची भागीदारी आहे. सततची विक्री वाढ आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे लिगो ही जगातील सर्वाधिक यशस्वी खेळणी कंपनी मानली जाते. बघा महत्त्वाचे मुद्दे. कंपनी लिगो, स्थापना 1932, संस्थापक ओले ख्रिश्चनसेन, मुख्यालय बिलुंड, डेन्मार्क, प्रसिद्ध उत्पादन लिगो ब्रिक्स. अर्थ काय होतो? प्ले वेल. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. पद्म पुरस्कार 2025वर प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर खालीलपैकी योग्य कथने ओळखा. पहिलं कथन होतं की मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले. तर हे दोन्ही विधानं काय होती? ही दोन्ही विधानं होती बरोबर. बघा स्पष्टीकरण बघू. मनोहर जोशी यांना मरणोत्तर आणि पंकज उधास यांना पण मरणोत्तर पद्मभूषण 2025च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री 2025 प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री 2025 पुरस्कार जाहीर झाला. परीक्षाभिमुख तथ्य बघा. पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्री चौथा आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. पुढचा प्रश्न बघा. स्वाती नायक व सहभागी धान तांदूळ त्यांनी जे विकसित केलं होतं त्याच्यावर हा प्रश्न होता. त्याच्यासाठी त्यांना काय नॉर्मन बोरलॉग पुरस्कार पण मिळाला होता. तर प्रश्न काय होता? दुष्काळ सहन करणारी डॅश डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मग कोणती सहभागी धान तांदूळाची ती जात होती? डॉक्टर स्वाती नायक, आता स्पष्टीकरण बघा. डॉक्टर स्वाती नायक यांना 2023चा नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशनद्वारे दिला जातो. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय शास्त्रज्ञ ठरल्या. कितव्या? तिसऱ्या भारतीय शास्त्रज्ञ. मग पूर्वीचे 2 कोण होते हेही आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, ते तुम्ही बघा. पुढे बघा. त्यांनी लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत दुष्काळ, पूर आणि हवामान बदलास प्रतिकार करणाऱ्या तांदळाच्या सुधारित जाती पोहोचविल्या. सहभागी धान ही दुष्काळ सहन करणारी सुधारित तांदळाची जात आहे.
कमी पावसातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता या जातीमध्ये आहे. पुढे बघा, परीक्षाभिमुख तथ्ये. पुरस्कार नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड वर्ष 2023. संस्था वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन. संस्था नीट लक्षात ठेवा, वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन. शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती नाईक. प्रसिद्ध जात सहभागीदान. वैशिष्ट्ये दुष्काळ प्रतिरोधक. अतिरिक्त माहिती काय आहे? नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. वर्ल्ड फूड प्राइजला कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानले जाते. पुढचा प्रश्न, 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025. 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय. तर विषय काय काय होते? जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे, सामाजिक विषमतेला संबोधित करणे, AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे. आता बघा, याच्यात जो थोडा वेगळा पॉईंट वाटू शकतो तो कोणता आहे? सामाजिक विषमतेला संबोधित करणे. म्हणजे जरी आपल्याला नसेल माहिती काही, पण आपण ऑप्शन जर नीट मन लावून वाचले, त्याच्यातला इलिमिनेट होण्यासारखा एक ऑप्शन आपल्याला वाटू शकतो, सामाजिक विषमतेला संबोधित करणे. तर बघा, सामाजिक विषमतेला संबोधित करणे हा ऑप्शन क मध्ये आहे. तर क जिथे जिथे असेल ते सगळे ऑप्शन इलिमिनेट होतील. 1, 2 आणि 4 याच्या सगळ्यामध्ये क आहे. उत्तर उरतं अ, ब, ड. तर तेच उत्तर आहे. आपण रिस्क ह्या पद्धतीने घेऊ शकतो. तर स्पष्टीकरण बघा, 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. परिषदेमध्ये जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म करण्यावर भर देण्यात आला. बहुपक्षीयता, मल्टीलॅटरलिझम मजबूत करून विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रासाठी सुरक्षित, जबाबदार आणि समावेशक नियामक चौकट, इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स फ्रेमवर्क विकसित करण्यावर चर्चा झाली. डिजिटल परिवर्तन, आर्थिक सहकार्य, हवामान बदल आणि शाश्वत विकास यांना महत्त्व देण्यात आले. सामाजिक विषमतेला संबोधित करणे हा या परिषदेचा प्रमुख केंद्रबिंदू नव्हता. परीक्षाभिमुख तथ्य बघा, ब्रिक्स कोणते कोणते? त्याच्यात ब्रिक्सच्या फुल फॉर्ममध्ये काय काय येतं? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. या व्यतिरिक्त पण ब्राझीलमध्ये इतर आत्ता देश सामील झालेले कोणते आहेत? मी तुम्हाला ट्रिक्स नेहमी सांगत असते. ब्रिक्स, E2 आणि I2 आणि UAE. इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE. तर हे कधी कधी सहभागी झालेले हे तुम्ही बघायचे आहेत. एकदा पुन्हा क्रॉस चेक करून घ्या. ब्रिक्सची स्थापना 2009 साली झालेली. न्यू डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, चीन. म्हणजे ब्रिक्सची जी बँक आहे NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक, तिचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, चीन. 2025मध्ये ब्रिक्स अध्यक्ष देश तर कोणता? ब्राझील. ठीक आहे. आणि 2026 ब्रिक्स परिषदेचं कोण यजमानपद भूषवतं आहे? तर इंडिया. हे पण गोष्टी बघून घ्या एकदा. नंतर UNV, युनायटेड. बघा, आता मी तुम्हाला काय सांगितलं? ब्रिक्सचं हे जे आहे यजमानपद 2026मध्ये भारत भूषवत आहे. मग भारताने यापूर्वी कधी ते यजमानपद भूषवलं आहे का? तो हो, आत्तापर्यंत 3 वेळा. आणि ही कितवी वेळ आहे? ही आहे 4थी वेळ. तर मग ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा. मग यापूर्वी कधी कधी भूषवलं आहे? तर 2012, 2016, 2021. हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे पण मी तुम्हाला सांगत असते वेळोवेळी. आणि आत्ता 4थ्यांदा भारत भूषवणार आहे 2026मध्ये. पुढे बघा, UNV, युनायटेड नेशन्स व्हॉलेंटियर्स. खालीलपैकी योग्य कथने ओळखा UNV बाबत. 2000 आणि ही सगळी सर्व विधाने बरोबर आहेत. 2024मध्ये UNVने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात. त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहेत. ठीक आहे. पुढे बघा,
या गोष्टी नीट लक्षात ठेवा. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. बघा, UNV बाबत हा संयुक्त राष्ट्रांचा स्वयंसेवक कार्यक्रम आहे. 2024मध्ये UNVने 14,500पेक्षा अधिक स्वयंसेवक विविध देशांमध्ये तैनात केले. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केलं. स्वयंसेवक खालील क्षेत्रांमध्ये कार्य करतात: समुदाय विकास, मानवी हक्क संरक्षण, शांतता निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण व आरोग्य, पर्यावरण संरक्षण इत्यादी. परीक्षाभिमुख तथ्य बघा. स्थापना 1970, मुख्यालय बॉन, जर्मनी. ठीक आहे. UNV स्थापना 1970, मुख्यालय बॉन, जर्मनी. संबंधित संस्था UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. घोषवाक्य व्हॉलेंटियर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी? 5 डिसेंबरला. 5 डिसेंबरला अजून कोणता दिवस साजरा होतो? जागतिक मृदा दिन. पण एकदा क्रॉस चेक करा, मी डायरेक्ट बोलते कारण जे आठवतं आहे ते. ठीक आहे. तर स्थापना 1970, मुख्यालय बॉन, जर्मनी. संबंधित संस्था UNDP. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन 5 डिसेंबर. घोषवाक्य व्हॉलेंटियर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट. पुढे बघा. आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान. ही 2024ची न्यूज आहे. डॅश डॅश यांनी एप्रिल 2024मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. तर ते कोण आहेत? सायमन हॅरिस. तर हा आयर्लंडचा झेंडा पण तुम्ही नीट बघून घ्या आणि स्पष्टीकरण बघू आपण. स्पष्टीकरण काय दिलं आहे? सायमन हॅरिस यांनी 1 एप्रिल 2024 रोजी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. ते वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. भारतीय वंशाचे माजी पंतप्रधान लिओ वराडकर यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांची निवड झाली. ते फिने गेल या सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. यापूर्वी त्यांनी आरोग्य, न्याय व उच्च शिक्षण या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळली. बाकीची माहिती बघून घ्या. देश काय? आयर्लंड. राजधानी डब्लिन. राजधानी लक्षात ठेवा, डब्लिन. चलन युरो. पंतप्रधान सायमन हॅरिस 2024. वय 37 वर्षे. पक्ष आणि पंतप्रधान पदाचं नाव. या गोष्टी पण लक्षात ठेवा. दिसलं तुम्हाला? पुढे बघा. क्विक रिव्हिजनसाठी जे मुद्दे दिलेले आहेत हे पण मी आता वाचत नाही, हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे. आता 37 वर्षाचे सायमन हॅरिस आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान 2024. पुढे बघा. जंगलाचा विश्वकोश तुलसी गौडा. प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते? तर कोण? तुलसी गौडा. वृक्षमाता. त्यांचं स्पष्टीकरण बघून घेऊ आपण काय दिलेलं आहे. तुलसी गौडा या कर्नाटक राज्यातील त्यांच्या गुणधर्मांच्या सखोल ज्ञानामुळे तुलसी गौडा या कर्नाटक राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध व प्रसिद्ध आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या होत्या. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांना वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे अफाट ज्ञान होते. झाडांची अचूक ओळख आणि त्यांच्या गुणधर्माच्या सखोल ज्ञानामुळे त्यांना जंगलाचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते. त्यांनी आयुष्यभर लाखो झाडांची लागवड आणि संवर्धन केले. त्यांना वृक्षमाता ट्री मदर म्हणूनही ओळखले जाते. भारत सरकारने त्यांना त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल 2021मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 16 डिसेंबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले. परीक्षेसाठी महत्त्वाचे तथ्य बघा. टोपण नाव जंगलाचा विश्वकोश. दुसरे नाव वृक्षमाता. राज्य कर्नाटक. पुरस्कार पद्मश्री 2021चा. क्षेत्र काय? पर्यावरण संरक्षण व वन संवर्धन. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जो शेवटचा प्रश्न आहे. दहशतवाद विरोधी परिषद 2024. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने. तर
नोव्हेंबर 2024मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेली दहशतवाद विरोधी परिषद 2024 ही परिषद होती. ही परिषद भारत सरकारच्या दहशतवाद विरुद्ध शून्य सहनशीलता झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम या धोरणाअंतर्गत आयोजित करण्यात आली. या परिषदेचा उद्देश सुरक्षा यंत्रणांना बळकट करणे, समन्वय वाढवणे आणि दहशतवाद विरोधी धोरण अधिक प्रभावी करणे हा होता. दहशतवाद, कट्टरतावाद, सायबर दहशतवाद आणि सीमापार दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. राज्य पोलीस दल, गुप्तचर संस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिषदेत सहभाग घेतला. परीक्षाभिमुख तथ्य बघा. NIAची स्थापना नीट लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. 2008 मुख्यालय आहे नवी दिल्ली. कायदा आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ॲक्ट 2008. मुख्य कार्य काय आहे? दहशतवाद व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांची चौकशी करणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 14 प्रश्न आपण पूर्ण बघितलेले आहेत. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.